आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत। तर मी आज फणसची भाजी बनवणार आहे। तर त्याकरता मी ते फणस छानपैकी कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। फणसवरची जी साल असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मी ते फणस कट केलेला आहे आणि थोडा मोठाच कट केलेला आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही बारीक सुद्धा कट करू शकता। त्यानंतर आता मी याला पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि आता मी इथे थोडा लालसर कांदा भाजून घेतलेला आहे आणि थोडं खोबरं सुद्धा लालसर भाजून घेतलेलं आहे। आता आपण हे वाटण करून घेऊया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता इथे छानपैकी आता थोड्या वेळ मी भिजवलं होतं, आता हे धुवून घेते आणि मित्रांनो फणसवरची जी हिरवी साल असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे। आता मी इथे छानपैकी बारीक वाटण करून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया। आता मी फणसची एकदम झणझणीत भाजी बनवायला सुरुवात करते। मित्रांनो, इथे आपल्याला छानपैकी आता मसाला थोडा छान फ्राय करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आता मी ते 1 चमच अद्रक लसूणचा पेस्ट सुद्धा ॲड करते। आता आपल्याला हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये 1 चमच हळद ॲड करते। त्यानंतर 1 चमच घरगुती मसाला, एक चमच लाल तिखट, त्यानंतर इथे मी थोडा काळा मसाला सुद्धा ॲड करते 1 चमच आणि सगळं मिक्स करून घेऊया। मित्रांनो, 1 चमच मी इथे धनिया पावडर सुद्धा ॲड करते। मित्रांनो, मी इथे थोडासा मटन मसाला सुद्धा ॲड केलेला आहे आणि थोडासा धनिया पावडर। आता आपण याच्यामध्ये थोडंसं हलकंसं पाणी टाकून घेऊया। तर मित्रांनो, इथे छानपैकी आता आपला मसाला फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी याच्यामध्ये आपण जी फणस धुवून घेतली होती ती ॲड करते। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता मी ते फणस सुद्धा छानपैकी धुवून मिक्स केलेली आहे। आता आपण हे हलवून घेऊया। आता मी याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करते। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करते आणि मी इथे छानपैकी थोडी कोथिंबीर घेतली होती धुवून, त्याला बारीक कट केलेली आहे, ती सुद्धा आता मी याच्यामध्ये ॲड करते। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आता मी याला झाकण लावून घेते, 3 शिट्या करायच्या आहेत आपल्याला याच्या। तर मित्रांनो, इथे आपली फणसची एकदम झणझणीत भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर या मित्रांनो, खायला खूपच टेस्टी झालेली आहे। हे बघा मित्रांनो, त्याचबरोबर मी इथे चपाती सुद्धा घेतलेली आहे आणि काकडी घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, थोडासा राईस घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। खूपच छान झालेली आहे भाजी खायला। तुम्हाला वाटल्यास तुम्ही भाकरी सुद्धा खाऊ शकता ही भाजी। तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालंय आणि नाही समजल्यास मला कमेंटमध्ये नक्की विचारा। आणि आमचे असेच नवीन व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।